गुरुदेव दत्त. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचं शिवस्वरूप. नर म्हणता तुम्ही त्यासी, शिवमुनी असे भरवसी, असं भक्त पर्वतेश्वरांचं विधान असलेली श्री गुरुचरित्राच्या 47व्या अध्यायात उभी आहे. आणि त्यातून श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या अलौकिक स्वरूपाचं अत्यंत सूक्ष्म दर्शन घडतं. सामान्य लोकांना ते मानवी रूपात दिसत असले तरीही ते पूर्ण परब्रह्म परमेश्वर आहेत, असंच श्री गुरुचरित्र यातून सांगतं. साधा निरागस निष्कपट शेतकरी भक्त पर्वतेश्वरांची कथा महत्त्वाची आहे. पर्वतेश्वरांना श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू श्री शिवस्वरूपामध्ये दिसतात. त्या भक्तीमध्ये अहंकार नाही, अपेक्षा नाही, आणि म्हणूनच त्यांचं श्री शिवस्वरूप दर्शन घडतं. भक्ताचं अंतःकरण जेवढं शुद्ध तेवढंच दर्शनही अधिक उच्च पातळीचं असतं. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू हे साक्षात भगवान श्री दत्तात्रेयांचे अवतार असल्यानं ते ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांचं ऐक्य आहेत. त्यांना ज्या भावनेनं पाहावं तसंच दर्शन घडतं. हीच त्या गुरुतत्वाची महानता आहे. त्यांना पालनकर्ते म्हणून पाहिल्यास ते श्री विष्णू स्वरूपामध्ये दिसतात. त्यांना ज्ञानदाता मानल्यास त्यांचं श्री ब्रह्मदेव स्वरूप प्रकट होतं. आणि त्यांना वैराग्य, तप आणि संहाराचं प्रतीक मानल्यास ते श्री शिवस्वरूपामध्ये दिसतात. श्री गुरूंचा सगुण आणि निर्गुण यांचा संगम यातून स्पष्ट होतो. साक्षात परब्रह्म हेच मूळ तत्व असलेले श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू म्हणूनच प्रत्येक भक्तासाठी वेगवेगळे आहेत. मानवी रूपात दिसत असले तरीही ते शिवमुनी आहेत. गुरुदेव दत्त.